प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्म परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मासिक नववी हवन कार्य श्रीमान्य राजेजी जांगजोड यांच्या निवासस्थानामध्ये नुकतीच पार पडली आणि त्या निमित्ताने एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता सर्व गुण संपन्न भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। माईची ममता देणारी आपली सर्वांची मातुश्री वाराणसी हे सर्व उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीला उपाध्यक्ष म्हणून लाभलेले मोहाड येथील बाबांचे सेवक आदरणीय वसंतजी लिलारे गुरुजी यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित झालेले मंडळाचे मार्गदर्शक रणजित भाऊ ठोकर सादाबोडी यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवी हवन कार्य पार पडत आहे असे या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय गदानंदजी राऊत साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही चर्चा बैठक सुरू आहे असे निरगपूरचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी पराते साहेब। त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित सुरेंद्रजी हटवार, देवानंदजी गुरव, त्याचप्रमाणे सोनटकेजी, त्याचप्रमाणे पंकजदादा लिलारे आणि ज्यांच्या सूत्रसंचालनामुळे चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे असे राहुल दादा निनावे, राजूभाऊ सहारे, ज्यांचं या ठिकाणी पुष्प नाही आपल्याला त्या काय म्हणतात त्याला बुक्का लावून त्यांच्या प्रत्येकाचं मंचावर स्वागत झालं असे आदरणीय बाबांचे संपूर्ण सेवक आमच्या सोबत आलेले मेहर गुरुजी आणि या परिवाराच्या माध्यमातून आम्हाला या भगवत कृपेचा लाभ मिळाला असे आदरणीय जांगजोडे साहेब त्यांचा संपूर्ण परिवार या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित झालेले बाबांचे संपूर्ण सेवक सेविका बालसेवक बालिका यांना सुद्धा माझा नमस्कार। पहा, बाबांनी आम्हाला ही भगवत गुणाची चर्चा बैठक नेमून दिलेली आहे आणि या चर्चा बैठकीमध्ये सुंदर सुंदर अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला या भगवत कृपेचा लाभ जांगजोडे या परिवाराच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे। मी सर्वप्रथम या परिवाराचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपण भाग्यवान आहोत की बाबाने हे कृपा प्राप्त केली आणि कृपा प्राप्त करून ही कृपा घोर गरीब दुखी मानवापर्यंत निष्काम भावनेने निस्वार्थपणे आम्हाला या कृपेचा लाभ मिळवून दिला। ही कृपा बाबाने आपल्या परिवारासाठी प्राप्त केली। बाबाच्या कुटुंबावर एवढं दुःख होतं की एक सिटी वाजला का एक जीव जात होता। तांत्रिक मांत्रिक पंड्या पुजाऱ्याच्या माध्यमातून हवन पूजा अर्चना केल्याच्या नंतरही त्यांच्या घरातली भूताटकी नाहीशी होत नव्हती। बरेच उपाय केले परंतु त्यांच्या घरामध्ये सुख समाधानी मिळाली नाही। शेवटी बाबा हताश झाले आणि सुखाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पण सुख प्राप्त झाला नाही। बाबा सुखाचा मार्ग शोधण्यासाठी वन भटकले परंतु त्यांच्या घरातली दुःखदारी दूर झाली नाही। शेवटी एक व्यक्ती मिळाला आणि त्याने परमेश्वर प्राप्तीची विधी त्या बाबांना समजावून सांगितली आणि ती विधी घेऊन बाबा घरी गेले आणि घरच्या लोकांना सांगितलं की जर आपल्या घरातले दुःख दूर करायचं असेल तर परमेश्वर प्राप्त करण्याची विधी अशा प्रकारची आहे की विधी जर आपण परिवारामध्ये केली तर आपल्या घरातले दुःख दूर होऊ शकते। पण विधी एवढी सोपी सरळ नव्हती, विधी एवढी कठीण होती।
की जर विधी बरोबर झाली नाही तर जीवाने जावं लागू शकत होते, लग्ने लुले होऊ शकत होते, आंधळे होऊ शकत होते. अशा प्रकारची कठीण विधी असताना बाबांनी घरच्या लोकांना सांगितलं की माझी पत्नी आहे म्हणे, माझा मुलगा आहे म्हणे, याची सांभाळ करण्याची जबाबदारी जर तुम्ही स्वीकारत असाल तर मी विधी करतो. आणि घरच्या लोकांनी बाबाला होकार दिला. आणि 26 नोव्हेंबर 1945 ला बाबांनी त्या परमेश्वर प्राप्तीच्या कार्याला त्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन ज्योत लावली आणि परमेश्वर प्राप्तीच्या कार्याला बाबांनी सुरुवात केली. बाबांनी धीरे धीरे आपल्या परिवारातलं सर्व दुःख दूर केलं. बाबाकडे अनेक दुःखी लोक यायला लागलं आणि बाबाला वाटलं की या जगामध्ये कितीतरी दुःखी मानव आहेत, त्या दुःखी मानवापर्यंत ही परमेश्वरी कृपा पोहोचली पाहिजे. म्हणून बाबाने मिळेल त्या साधनाचा वापर करून खेडोपाडी जाऊन या मानव धर्माचा प्रसार आणि प्रसार निस्वार्थपणे केला. ही कृपा बाबाने आपल्या परिवारासाठी प्राप्त केली. पण बाबाला आपली दया आली की बाबाला वाटलं की ही कृपा जर मी निघून गेलो तर माझ्यासोबत निघून जाईल, या कृपेचा प्रसार होणार नाही. आणि म्हणून बाबाने आमचा विचार केला आणि आमच्यापर्यंत ही परमेश्वरी कृपा पोहोचली. त्या पद्धतीनं आता जांगजोडे ताईनं सांगितलं, हृदयाला पाझर फोडणारी, मन हेलावून टाकणारी घटना त्यांच्या परिवारामध्ये झाली. जेव्हा त्यांचा अनुभव बसल्या बसल्या या ठिकाणी ऐकलो, गुरुजीने सांगितलं म्हणे, गुरुजी म्हणे पुण्यबाईचा अनुभव आपण घेऊ का म्हणे. गुरुजी आपण तर ऐकून घेतलेला आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, पुन्हा जर आपण बाईला बोलावं लावलं तर मला आपल्या वेळेचे बेवेळ होऊन जाईल. म्हणून कधीतरी आपल्याला मला त्यांचा अनुभव पुन्हा ऐकण्यासाठी संधी मिळू शकते. असा सुंदर अनुभव त्या बाईने या मंचकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे. हा प्रत्येकाला अनुभव, या मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक सेवकाला. या मार्गामध्ये सुखी माणूस कोणी आला नाही आणि सुखी माणूस येतही नाही. जो कोणी बरबाद होतो, अनेक दुःखाने ग्रस्त असतो, कोणी व्यसनामुळे त्रस्त असतो आणि असाच व्यक्ती या मार्गाशी जुळत असतो. जेव्हा तो मार्गासाठी जुळण्यासाठी त्या मार्गदर्शकाकडे जातो आणि तो आपली आपत्ती सांगतो आणि मार्गदर्शक त्याला वचनबद्ध करतो, त्याला परमेश्वराला मरण्याचं वचन घेतो. जे नियमाली वली आहे त्या नियमाप्रमाणे वागण्यासाठी त्याला सांगतो आणि सांगितल्याप्रमाणे त्याला कार्य करण्यासाठी तो त्यांना समजावून सांगतो. तेव्हा तो परमेश्वराला मरण्याचं वचन देतो आणि परमेश्वर शब्दावर कार्य करतो. असा परमेश्वर बाबांनी प्रत्येकाजवळ सोपवून दिलेला आहे, परंतु आम्ही विसरत चाललो. हा मार्ग सोप्या सरळ भाषेमध्ये बाबांनी आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, पण त्याला आम्ही कठीण करत चाललो. की मी या मार्गामध्ये येण्याच्या अगोदर होतो कसा आणि मार्गामध्ये आल्याच्या नंतर मी झालो कसा. त्या पहिल्या दिवसाची जो सेवक आठवण ठेवत असेल आणि त्या बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचा आचरण आपल्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये करत असेल तर बाबांनी आमची ग्वाही घेतली आहे की या मार्गाचा सेवक म्हणे गरीब आणि दुःखी राहणार नाही आणि राहील तो आपल्या कर्मामुळे. मग आम्हाला आमचे कर्म कसे करायचे आहेत, आम्हाला आमची वागणूक कशी ठेवायची आहे, आमच्या बाबाची शिकवण काय आहे, याचा विचार आम्हाला करावा लागेल. जेव्हा आम्ही या मार्गाशी जुडलो, 77 मध्ये आम्ही या मार्गामध्ये आलो. आमचा सेवक नंबर 885 आहे. माझे वडील खुनाचे ठसे फेकत होते. माझा शेवटचा करार होता. आमच्या इथं भगत होते, भक्ती नव्हती. फुकडे नावाचा व्यक्ती एक आपले थुतू करण्याचा काम करत होता. सर्व उपाय घरी असताना वडील मरण्याच्या वाटेवर होते. खुनाचे ठसे फेकत होते, खाट्यावर उठू शकत नव्हते, अशी परिस्थिती परिवारामध्ये होती. पण मार्गाचा व्यतिरिक्त माणूस जो मार्गात नसताना त्यांनी या मार्गाची दिशा दाखवली आणि त्यांनी सांगितलं की ताराचंद सार्वे हे क्रिकीच्या मार्गामध्ये आले आणि आल्यामुळे त्यांच्या घरातली भुताटकी नाहीशी झाली. गाई ढोरं मरत होते. आज आनंदामध्ये जीवन जगत आहे. तो धर्म तुम्ही स्वीकारा. माझ्या वडिलांनी विचार केला
म्हणे मी देवा देवताची पूजा अर्चना बहुत काही करून सोडलो म्हणे, मला असा धर्म सांगा म्हणे की पायाला काटा गळला नाही पाहिजे. अजी म्हणे तुम्ही तो धर्म तर स्वीकारा म्हणे, सर्वच काय बरं होईल म्हणे. माझ्या वडिलांनी विचार केला की मी खाट्यावर तर मरून राहिलो, हा व्यक्ती सांगतो तर याच्या सोबतच आपण निघून गेलं पाहिजे, पैसा हातामध्ये काही नाही. माझ्या वडिलांनी माझ्या आजीकडून 5 रुपये मागितलं आणि त्यांच्या सोबत खिडकी या गावाला चालून गेले पैदल 30 किलोमीटर. जो माणूस फाटीवर उठू शकत नव्हता, कारण त्या परमेश्वराची लिंक लागली. आणि मार्गदर्शकाच्या घरी गेले आणि गेल्याच्या नंतर त्या मार्गदर्शकाने सांगितलं की तुम्ही परमेश्वराला मरण्याचं वचन द्या म्हणे, परमेश्वराचा पहारा तुमच्या घरी लागेल म्हणे. माझे वडील म्हणे असा कुठे होते का जी म्हणे, तुमच्या घरी मी मरण्याचं वचन देईन ना, परमेश्वराचा पहारा माझ्या खाप्याला कुठे लागेल का म्हणे, असं काही सांगता म्हणे तुम्ही म्हणे. कारण या धर्माचा प्रचार नव्हता, माहिती नव्हती, विश्वास बसत नव्हता. आणि माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शकाने त्या मार्गदर्शकाच्या घरी मरण्याचा वचन दिला. माझ्या वडिलांची तब्येत ठणठणीत झाली. 2 दिवस मार्गदर्शकाच्या घरून माझे वडील खाप्याला आले, तेव्हा मी त्यांना खेळताना दिसलो. माझ्या वडिलांचा हृदय भरून आला की नाही म्हणे, या मार्गामध्ये दैवी शक्ती, जागृत शक्ती आहे. 24 तास परमेश्वर जागृत आहे. आणि माझ्या वडिलांनी सगळ्याचा विचार न करता मार्गदर्शकाला घेऊन बाबाच्या घरी गेले. गेल्याच्या नंतर माझ्या वडिलांनी वडिलाला विचारलं बाबांनी, का म्हणे कसे काय आले म्हणे. मार्गदर्शक म्हणे यांना अशा प्रकारचा त्रास होता बाबा म्हणे, आणि यांची इच्छा झाली म्हणे की बाबाकडे आपण जाऊ, म्हणून यांना घेऊन आलो बाबा म्हणे. सार्वजे म्हणे अशा दुःखी माणसाला आणण्याची काही गरज नाही म्हणे, 7 दिवस साधे कार्य समजावून सांगा म्हणे, आणि 41 दिवसाचा याला त्याग देऊन द्या म्हणे. आणि साधे 7 दिवस कार्य केलं बाबांनी सांगितल्याप्रमाणे. 41 दिवसाचा त्याग केला. प्रतिमेसाठी बाबाकडे गेलो आणि बाबाने म्हणे आता कसं काय वाटतंय म्हणे. बाबा म्हणे तुमची कृपा महान आहे म्हणे, मला सर्व समाधान मिळाला म्हणे, आणि म्हणे मी या धर्माला कधी सोडणार नाही म्हणे. तू एक काम कर म्हणे, ज्या पद्धतीने तू त्याग केला म्हणे, त्याकडे कोणी दुःखी माणूस आला म्हणे, त्याला तू मार्गदर्शन करशील म्हणे. 78 मध्ये माझ्या वडिलांनी 2ऱ्या महिन्यामध्येच मार्ग त्यागी झाले आणि बाबांनी प्रतिमेकडे गेले आणण्यासाठी. तेव्हाच बाबांनी मार्गदर्शक बनवण्याचा अधिकार दिला आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार बाबांनी दिला. आणि त्या दिवसापासून आजही आम्ही या मानव धर्माच्या प्रचारासाठी निस्वार्थपणे जिथं आम्हाला संधी मिळेल, जिथं आम्हाला जाता येईल, एखाद्या सेवकांनी बोलावलं त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो, वेळात वेळ काढण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्हाला धर्म समजला. आज आम्हाला धर्म समजला नाही, आज आम्ही भटकत आहोत. आम्ही पहिल्या दिवसाला विसरून गेलो की मी या मार्गामध्ये येण्याच्या अगोदर होतो कसा, मार्गात आल्यावर झालो कसा. बाबाची कृपा 24 तास जागृत आहे, आणि त्या दैवी शक्तीला जो विसरला तो घसरल्याशिवाय राहणार नाही. कृपा महान आहे. आज त्या जानवराला धर्म समजला, पण मानवाला अजून धर्म समजला नाही. एक बांते नावाचा व्यक्ती आहे मुंडरी या गावचा, धनराज बांते, तो मिलिटरीमध्ये होता आणि त्याच्याकडे एक कुत्रा होता. तो जसा प्रार्थना विनंती करायला बसायचा, तो कुत्राही त्याच्यासोबत बसत होता. एक दिवस त्याच्या गावामध्ये आठवडी चर्चा बैठक असायची, आणि त्या आठवडी चर्चा बैठकीमध्ये तो जायचा, त्याच्यासोबत कुत्राही जायचा. चर्चा बैठकीमध्ये ज्या पद्धतीने प्रणाम करायचा त्या पद्धतीने कुत्राही आरोळी देऊन प्रणाम करायचा, त्यालाही प्रणाम समजत होता. आणि काही दिवसानंतर तो कुत्रा बैठकीत नेहमी जायचा, पण बैठकीत बसणाऱ्या काही लोक मुलं त्या कुत्र्याला घाबरत होते, आणि म्हणून सेवकांनी त्यांना विनंती केली की म्हणे तुम्ही आपल्या कुत्र्याला घेऊन येऊ, बैठकीत घेऊ नका, कुत्र्याला आणू नका. आणि त्यांनी ती विनंती ऐकून त्या भांतेजीनं आपल्या घरी आपल्या कुत्र्याला ठेवलं. एक दिवस चर्चा बैठक जाण्याच्या अगोदर आणि ताला लावून दिलं, रूम मध्ये ठेवलं, आणि ते चर्चा बैठकीमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर तो चर्चा बैठकीमधून घरी गेल्याच्या नंतर त्या कुत्र्याने त्या घरातले जे काही कपडे लत्ते, जे काही वाकरा होत्या, त्याच्या चिंध्या चांद्या करून त्यांना त्या कुत्रा ठेवला, आणि तो ढसाढसा कुत्रा रडत होता मालकाला पाहून. कारण त्याला वाटत होतं की मला या भगवत कार्यापासून अलिप्त ठेवलं. त्याला परमेश्वरी कृपा समजली होती, आणि त्याला त्या परमेश्वरी कृपेपासून वंचित ठेवल्यामुळे तो दुःखी झाला, आणि ढसाढसा पाय उभा होऊन पायावर तो रडू लागला कुत्रा, आणि आरोळ्या देऊ लागला. त्याने ते माफी मागितली, आणि त्या कुत्र्याला तो मानव धर्म समजला.
पण आम्हाला अजून आमचा धर्म समजला नाही की बाबाची आदेशाची आठवडी चर्चा बैठक असते. त्या आठवडी चर्चा बैठक मध्ये आम्हाला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. आम्हाला आमचा धर्म समजला नाही. आम्हाला धर्म समजून घ्यावा लागेल. आम्हाला धर्म समजला नाही तर आमच्या या लहान मुलांना धर्म समजेल का? ते या धर्माला पुढे नेतील का? म्हणून मुलांना परिवारासहित भगवत कार्यामध्ये जा, चर्चा बैठकीमध्ये जा. त्यांना आपला मानव धर्म काय आहे हे त्यांना कळू द्या. जर त्यांना जर कळलं नाही तर वेळ बर्बाद होईल आणि अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ती पाळी आपल्याला येऊ देण्यापेक्षा बाबांनी आम्हाला काय शिकवलं, कोणती शिकवण दिली, त्या शिकवणीप्रमाणे आम्ही वागतो का, त्या शिकवणीप्रमाणे आम्ही चालतो का, त्या शिकवणीप्रमाणे आम्ही बोलतो का, त्या पद्धतीचं आम्ही कार्य करतो का, जी बाबांनी आम्हाला 10 रुपयाची नियमावली दिली ती नियमावली आम्ही वाचतो का, त्या वाचल्यावर त्यानंतर आम्ही त्या पद्धतीचं कार्य करतो का, आम्ही कुठे चुकतो याचा शोध करण्याची गरज आहे. आज बरेच कुटुंब दुःखामध्ये आहे. मार्गात येतो, सुखी होतो आणि सुखी झाल्याच्या नंतर आम्ही कसे कर्म करतो, कसे वागतो, कसे बोलतो, कसंही चालतो आणि त्याच्यामुळे आमच्या कुटुंबावर दुखापत येते. मग आम्ही कुठं चुकलो याचा शोध घेण्याची गरज आहे. त्या नियमावलीप्रमाणे मी कार्य करतो का याचा विचार करण्याची गरज आहे. परिवारासहित बसण्याची गरज आहे. आणि जर आमच्या हातून कळत न कळत चुका झाल्या तर भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवजी मी कर्म करताना, तत्व शब्द नियमाचं पालन करताना मी चुकलो, माझ्या हातून कळत न कळत काही ना काही चुका झाल्या बाबा, पुन्हा त्या चुका होणार नाही असं सत्यवचन देतो. आणि झालेल्या चुकाची भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवजीला माफी मागतो आणि बाबाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचा सत्यवचन देतो. एवढी विनंती परमेश्वराला केली तर परमेश्वर एवढा दयाळू आहे की सणामध्ये तुमचे दुःख दूर करते. ही दैवी शक्ती, ही कृपा बाबांनी 24 तास आपल्याजवळ दिलेली आहे, प्रत्येकाजवळ सोपवून दिलेली आहे. त्या दैवी शक्तीचा उपयोग जर आम्ही आपल्या जीवनामध्ये केला तर आमच्या कुटुंबावर दुःख येणार नाही आणि गरीब आणि दुःखी राहणार नाही. आणि म्हणून बाबाचे विचार, बाबाचे जे शिकवण आहे त्यांचा तंतोतंत पालन आपल्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, सेवकांनी करण्याचा प्रयत्न करावा. एवढेच बोलतो आणि बाबाला 2 वेळी या ठिकाणी म्हणतो, अमुचे बाबा जुमदेव दिवान, अमुचे बाबा जुमदेव दिवान, सर्व दुःखातून मुक्त करून या, सर्व दुःखातून मुक्त करून या, दिले जीवन दान, अमुचे बाबा जुमदेव दिवान, अमुचे बाबा जुमदेव दिवान. बाबाच्या कृपेमुळे आज बीपी, कॅन्सर, महारोग, पेट, मिरगी, सिकलसेल, पागल, व्यसनातील लोक, भूतबाधेने त्रस्त लोक आज समाधान्य जीवन जगत आहे. अशी महान कृपा बाबाने प्रत्येकाला दिलेला आहे. त्या कृपेचा विसर पडू देऊ नका. आणि आठवडी चर्चा बैठक असेल गावामध्ये, त्या चर्चा बैठकीमध्ये परिवारासहित जाण्याचा प्रयत्न करा. आयोजकांनी या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रमाचे आयोजन केला. भगवत कृपेचा लाभ मिळवून दिला. त्या परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. चलिए चैनल को जल्दी से सब्सक्राइब कीजिए।